पिऊ हिचा आज 15वा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे। तरी या वाढदिवसाच्या आनंदमयी वातावरणामध्ये या ठिकाणी मी अध्यक्ष असणं गरजेचं असतं, म्हणून आपल्या गावचे सरपंच आदरणीय सुभाष आनंद गडाख यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले आहे। गणेश भाऊ यांना विनंती करतो की अनुमोदन देण्यासाठी यायचे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने मी प्रथमतः मंगलमय वातावरणामध्ये आपल्या येथील महंत एकनाथ महाराज पावसे त्यांची सुकन्या पिऊ तिचा माझीनाथ यांचा म्हणजे आमचं वाढदिवस 15वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय। त्यानिमित्तानं मी पिऊला आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे माझे गुरु ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि भविष्य काळामध्ये पिऊचा उत्कर्ष हो, तिचं नाव आपल्या भारतात नव्हे तर जगात चमको अशा शुभेच्छा देऊन थांबतो। जय महाराज। सायंकाळी आपल्या या बौद्ध विहारामध्ये पिऊ अर्थात खरं नाव काय पियूचे पिऊ एकनाथ पावसे या कन्येचा 15वा वाढदिवस संपन्न होत आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सरपंच आदरणीय सुभाष गडाख सर, त्याचबरोबर वेळेअभावी सर्वांचाच नामोल्लेख करणं अशक्य वाटतं, त्यामुळे सर्व उपस्थित मान्यवर, महिला भगिनी, बालगोपाळ, एकनाथ महाराजांच्या घरातील सर्व सदस्य, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपलं कुलदैवत राजा जेजुरीचा यांच्या चरणी सर्वांच्या वतीने मनपूर्वक वंदन करून महाराजांच्या घरातील छोट्या वाडवडिलांना स्मरण करून त्यांनाही अभिवादन करतो। पिऊ ही सध्या मुंबईमध्ये हे कुटुंब राहते, परंतु पियूचं शिक्षण मात्र आपल्या संगमनेर मधील ध्रुव अकॅडमी म्हणजे जी मानपाल्यांची संस्था आहे त्या संस्थेमध्ये ती आता 9वी मध्ये शिकत आहे आणि शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा असतो आणि या शिक्षणातूनच माणूस प्रगती करत असतो आणि आज जी सगळी जी प्रगती आहे ती विज्ञानाच्या साहाय्याने होत आहे आणि पियूची चुलत बहीण सुद्धा तिची नुकती चित्रपट सृष्टीमध्ये कोणत्या बाईने निवड झाली आता दामिनीच्या पुढे गेली आता चुलत बहीण आहे, त्या चुलत बहिणीनं सुद्धा चित्रपट सृष्टीमध्ये तिचं पदार्पण झालेलं आहे आणि बहिणीच्या प्रमाणे हिचं सुद्धा आयुष्य उज्ज्वल व्हावं, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण असतं आणि या ध्रुव अकॅडमीमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारचं मानवी जीवनाला आकार देणारं शिक्षण दिलं जातं आणि या शिक्षणाच्या माध्यमातून तिची उत्तम प्रकारे गुण मिळवून हिवरगावची एक सुकन्या असं नाव रोशन करो अशा प्रकारची आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांच्या वतीने पिऊच्या 15व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून तुम जो हजारो साल के दिन हो 50,000 अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिला रोख सप्रेम भेट दिलं जाईल, परंतु ते कार्यक्रमाच्या शेवटी होईल त्याबद्दल त्याची सुद्धा तिने जोपासना करावी अशी एक विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजर्षी भक्त एकनाथ महाराज
यांची कन्या पियू आणि या पियूच्या वाढदिवसाच्या निमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सुभाष गडाख सर, खरं म्हणजे महंत एकनाथ महाराज एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वानं जळगाव सोडून मुंबई या ठिकाणी आपलं जे चांगल्या पद्धतीचं कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध केलं, याच पद्धतीनं महाराज नुसते मुंबईत थांबले नाही तर राज्यात अयोध्या या ठिकाणी सुद्धा आपलं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं बलस्थान या हिंदू धर्माचं रक्षण करण्याचं काम महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय उत्तुंग असणारं हे काम, असंच काम भविष्यात देखील पिढीच्या शिक्षणानं या भारताची एक चांगली उच्च दर्जाची अधिकारी भविष्य काळात बनवू आणि या भारताची सेवा एक चांगल्या पद्धतीची करावी अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या शुभेच्छा देताना तिचं हे सर्व यशाचं शिखर गाठण्यासाठी तिला उत्तम आरोग्य लाभावं असे मी खंडेरायाच्या चरणी, श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो आणि तिला माझ्या कुटुंबाच्या वतीनं, सर्व उपस्थितांच्या वतीनं भविष्य काळासाठी लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. महंत एकनाथजी महाराज पावसे यांची कन्या पियूचा आज वाढदिवस. सांगायचं म्हटलं तर वाढदिवस कसा करावा हे आज एकनाथजी महाराजांनी आपल्याला दाखवलं. आज खूप जण आगळा वेगळा वाढदिवस करत असतात, परंतु एकनाथजी महाराजांनी आज बौद्ध मंदिरात आपल्या कन्येचा वाढदिवस साजरा होत आहे. मला याचा आनंद वाटतो आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, या पुढे जो कार्यक्रम असेल तर एकनाथजी महाराजांनी जसा कार्यक्रम घेतला बौद्ध मंदिरात तसाच कार्यक्रम या पुढच्या काळात घ्यावा. आणि मी पियूला पुन्हा एकदा मी माझ्या काय कुटुंबाच्या वतीने तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब आणि या तालुक्याचे आमदार माझे मित्र अमोलजी खताळ पाटील यांच्या वतीने पियूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध या तमाम बहुजन समाजाला गुलामगिरीच्या चिखलातून मुक्त करून माणसाला माणूसपण मिळवून देणारे भारतीय घटनेचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवराय, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, तसेच सर्व क्रांतिकारी परिवर्तनवादी संत महापुरुष यांच्या आचार विचारांना प्रथम पंचांग प्रणाम करतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या त्या हिवरगाव पावसा श्रावस्ती नगर येथील बौद्ध विहारामध्ये त्यांचा वाढदिवस संपन्न होत आहे. त्या पियू पावसे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेले सर्व मान्यवर, सर्व महिला व बाल संस्कार केंद्रातील सर्व विद्यार्थी सर्वांना जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय. आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण एकत्र जमलेलो आहोत, अभिनव आणि असा सुंदररित्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज या आपल्या बौद्ध विहारामध्ये तसं दर रविवारी गजबजलेलं असतं. बाल विद्यार्थी, त्या बाल संस्कार केंद्रातील विद्यार्थी दर रविवारी बौद्ध वंदनीची दोन्ही इथे गजबजते.
त्याच पद्धतीने आज एक सुंदररित्या आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ इथे उपस्थित झालेले आहेत. पिऊ पावसे यांना पुढील वाटचालीसाठी शैक्षणिक यशासाठी सदिच्छा व्यक्त करतो आणि भावी काळासाठी मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. विमल व श्री राजश्री एकनाथ महाराज यांची कन्या पिऊ हिला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्वानुमते वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो. भविष्यात पिऊ पायलट, IAS अधिकारी, डॉक्टर अशी निश्चित बनेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. आज आमची पत्नी पिऊ तिच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व जमलो आहोत. भालेराव परिवारातर्फे व सर्व ग्रामस्थांतर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. प्रत्येकाने काहीतरी काही सांगितलं आहे, पण खार हिंदी आकाशी जाधव साहेब, पावशे साहेब, खार हिंदी आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी, तसे आपले म्हणतं हे भारत भ्रमण करत आहात, पण त्यांचं सर्व लक्ष हे गावावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण केलं, सर्व समाजाला धरून. त्याच्यानंतर अनेक महाराजांनी ज्याचे त्याचे पंथ निर्माण केले, तिथं राज्य निर्माण केलं. जाधव साहेब बरोबर आहे का नाही? किती महाराज असतील ज्याचे त्याचे पंथ त्यांनी सांभाळले, पण छत्रपती माझ्या अनुभवानुसार का जीवनराव पावशाची ही माझी व्याख्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 18 पगड समाजाला एकत्र करून घेण्याचं काम अनेक महाराजांनी केलं असेल, पण प्रथमतः हिवरगाव पावशामध्ये मंत एकनाथ महाराज यांनी हे काम हिवरगाव पावशा प्रथम केलं आहे. तेव्हा माझा सर्व भालेराव परिवार, गोखले परिवार, पावशे परिवार, शेख परिवार या सर्वांच्या वतीनं मी महाराजांचं हार्दिक अभिनंदन करतो. महाराज फक्त मला एकच खंत आहे, आपल्या मुलीचा वाढदिवस आहे, माझ्या नातीचा वाढदिवस आहे, आपल्या कन्येचा, सर्व गावाच्या कन्येचा वाढदिवस आहे. महाराज आज महाराष्ट्रामध्ये चौथड बिबट्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. हे बारीक बारीक मुलं आहेत, वस्तीवरून शाळेमध्ये येतात. आपण महाराष्ट्रामध्ये पाहतात काही मुलांवर हल्ले झालेले आहेत, काही मुलांवर हल्ले झालेले आहेत, काही मुलं दगावलेले आहेत. पण महाराज मी तुम्हाला एकच विनंती करतो, तुम्ही त्याला अनुमती देताय की नाही देताय हे आपण सांगू शकताय. फक्त आपल्या गावामध्ये एक महाराष्ट्रामध्ये कुठं ती स्कीम लागू झाली असेल किंवा नसेल झाली, पण एक स्कीम त्या शितेवाडी लागू झालेल्या शिवूर तालुक्यामध्ये, तर त्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेला एक स्कूल बस जाती आणि त्या सर्व वस्तीवरील मुलांना शाळेमध्ये पोच करते. हे कामकाज सोपं नाही महाराज, मी तुम्हाला आग्रह नाही करीत. त्याला अनेक डोनर पाहिजे, जाधव साहेब, पावशे साहेब, अनेक डोनर पाहिजे. आपल्या गावात एक स्कूल बस जिल्हा परिषद शाळेला आपल्याला या मुलीच्या वाढदिवसानिमित्त महाराजांना एकच विनंती करतो मी, तुम्ही अनेक कार्यक्रम करीत असाल, तुम्हाला काय सांगितलं का घाट हिंदे आकाश चित्तकीचे पिल्लापाशी, फक्त ह्या हिवरगाव पावशेमध्ये आपल्या लहान मुलांना कुठं जागा होऊ नये म्हणून फक्त आपल्या जिल्हा परिषद शाळेला एक स्कूल बस आपल्याला हवी आहे. आणि हीच मागणी माझी ह्या वाढदिवसानिमित्त करतो आणि थांबतो. माझे गुरु आदरणीय राजश्री मंत एकनाथ महाराज अयोध्या यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं बाबाजींनी मला फोन केला की आपल्याला पिऊचा वाढदिवस करायचा आहे आणि 2च दिवसामध्ये
या ठिकाणी नियोजन झालं. खऱ्या अर्थानं बाबाजींनी ठरवलं असतं तर याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी हा वाढदिवस झाला असता, परंतु बाबाजींचं या राजवाड्यामध्ये असलेले छोटे मुलं हे ज्यावेळेस बाबांची गाडी या ठिकाणी राजवाड्यामध्ये येते तर सर्व मुलं एक आपलं जवळचं कोणतरी आपुलकीचं नातं असलेलं कोणतरी आले आणि बाबांच्या गाडीभोवती सर्व मुलं छोटे घेरडा घालतात. आणि म्हणून बाबांजींनी मला सांगितलं की आपण इकडे तिकडे वाढदिवस साजरा न करता पिऊचा वाढदिवस आपण बुद्ध विहारामध्ये राजवाडा या ठिकाणी साजरा करू. आणि या अनुषंगाने हा वाढदिवस साजरा करत असताना बाबाजींनी या ठिकाणी या मुलांना जे शालेय उपयोगी वस्तू आहेत, वह्या असेल, पेन असेल, त्याच्यानंतर बिस्किट स्वरूपामध्ये काही खाऊ असेल, हा या ठिकाणी आणलेला आहे. त्याबद्दल मी महाराजांचं, मी माझ्या भालेराव परिवाराच्या वतीनं एक शिष्य या नात्यानं बाबांचं या ठिकाणी स्वागत करतो. बाबांचा माझ्यावरती इतका विश्वास आहे की मला देखील कळलं नाही मी त्यांच्या किती लीन झालेलो आहे. कधी कधी शब्द नाही आता. पाणी दे. आपल्या गावचा एक भूषण महंत शिरोमणी एकनाथ महाराज पावसे यांची कन्या पिऊ हिचा आज 15वा वाढदिवस आपण सर्वांच्या सुखीनं संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित राहिलो त्याबद्दल पावसे परिवाराच्या वतीने प्रथमतः आपल्या सर्वांचं स्वागत. हा पावसे पाटील परिवार अत्यंत कष्टाळू, चंद्रमामा आणि नामदेव मामा अत्यंत कष्टाळू व्यक्तिमत्व, दोघेही बंधू वेगळ्या व्यक्तिमत्वानं गावामध्ये प्रसिद्ध असलेले आणि त्यांचे चिरंजीव एकनाथ महाराज व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये स्थायिक झाले आणि स्थायिक होऊन ते मुंबईचेच झाले नाही तर आपल्या गावाकडे त्यांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थित लक्ष दिलं आणि काय गरज असेल त्या गरजपूर्तीचा प्रयत्न ते सतत करत आहेत. गावच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. विविध उपक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. आणि आपल्या कन्येला आता मुंबईमध्ये खूप इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत तरी पण त्यांनी एक खेड्याची संस्कृती जागृत ठेवण्यासाठी आपल्या कन्येला आपल्या परिसरामध्ये प्रसिद्ध असलेलं ध्रुव अकॅडमी या नामवंत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षणासाठी ठेवलेलं आहे. निश्चितच त्या ठिकाणी चांगले संस्कार, चांगलं शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या ठिकाणी मिळतं. अशा या नामवंत शिक्षण संस्थेमध्ये पियू शिक्षण घेत आहे. तिचा त्या ठिकाणी शैक्षणिक विकास निश्चितच होईल आणि मोठ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेवेमध्ये कॉम्पिटिशन एक्झाम किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ती प्रगती करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पिऊला ग्रामपंचायत, हिवरगाव पौसा, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि समस्त नागरिकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. या मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी महाराज करत आहे. सांगायचं म्हटलं या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जय घेगडवल यांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि या तालुक्याचे प्रथम क्रमांक घेणारे आमचे प्रशांत धोत्रे यांचा आज बाबांच्या हाती सत्कार होतोय. हे सर्व आपले शेतकऱ्यांचेच मुलं आहे आणि त्या ठिकाणी नारायण भाऊसे साहेबांना सांगू इच्छितो की यांनी ज्यावेळेस अहिल्यानगर बॉडी असोसिएशन स्पर्धा झाली त्यामध्ये हा प्रथम क्रमांक आपल्या जिल्ह्यामध्ये आला आणि संगमनेर तालुक्याच्या असोसिएशन मध्ये
यांनी देखील पहिला क्रमांक मारला. धन्यवाद. यानंतर महाराजांना मी विनंती करतो की या ठिकाणी 5 महिलांना विनंती आहे पिऊताईचा आपण औषध करण्यासाठी पुढे यायचंय. त्यानंतर महाराजांचं मनोगत होईल आणि केक कापल्यानंतर जे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय वाटप होईल. आमची कन्या पिऊ हिचा वाढदिवस म्हणजे आज तिचा प्रकट दिवस आहे आणि जीवनाचा घट दिवस आहे. एक बाजूला दुःख आहे की पिऊचं आयुष्य घडलेलं आहे, एक बाजूला आनंद आहे की ती आज प्रगट झालेली आहे. आयुष्याच्या या संघर्षाच्या जीवनामध्ये ती संघर्ष करत करत आज 9वी पर्यंत पोहोचली आणि अशीच पुढे जाऊन जसे आमचे तिकडे PSI बनाल असा त्यांनी आशीर्वाद दिलाय तशी पिऊ पुढे लढण आणि बनेल असा माझाही आशीर्वाद आहे. मुलं आता इकडे शाळेत असल्यामुळे नाही तर आम्ही मागील जेव्हा मुलं माझ्याकडे असायचे तेव्हा त्यांचा वाढदिवस असतो तेव्हा मी हमेशा खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी समाजामध्ये खालच्या तळातल्या समाजामध्ये मी माझ्या मुलांचे वाढदिवस साजरे करत असतो. कारण माझा एक संदेश असा आहे, आपण इकडे तिकडे खूप पैसे खर्च करत असतो पण अशा समाजामधील लोकांना आपले मुलं जातात आणि त्यांची आपली जेव्हा मैत्री होते ना तेव्हा त्यातला माणूस बाहेर येतो. कारण देवाने जेव्हा बनवली सृष्टी तेव्हा फक्त मानव बनवला होता. ना त्यांनी धर्म बनवला, ना त्यांनी जात बनवली, ना काही बनवला. त्यांनी फक्त मानव बनवला. आपण इथे येऊन धर्मात आणलो, नंतर जातीत आणलो आणि आपण जो पुढा आहे तो पुढंच आहे, जो माग आहे तो मागच आहे. त्याच्यामुळे माणूस माणसापासून दुरावला. समाजाला एकत्र करण्यासाठी आज तुम्ही ऐकलं असेल जाती पाती की करो भिलाई, हिंदू हिंदू भाई भाई. तुम्हाला सांगत माझं हेच उद्देश आहे. हा नारा ह्या हिवरगाव पावसात जन्माला आलेला जो एकनाथ महाराज आहे यांनी तिथपर्यंत पोहोचवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना घेतली होती. ती संकल्पनाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी पहिला उपोषण माझ्या गुरुच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. आज त्याचं उत्तर आपल्याला मिळत आहे. पण आज मी परत मीडियामध्ये बोललेलो आहे की आज हिंदू राष्ट्र जी यात्रा काढली ती मला कुठंतरी खतखत वाटली म्हणून मी आज बरंच काही बोललेलं. आज योगी बाबांचा सुद्धा फोन आला होता की महाराज थांबा, पण याच्यामुळे थांबलो की ज्या ठिकाणी नारा लागला होता जातीपातीची करो भिलाई, हिंदू हिंदू भाई भाई, पण 4 दिवसाच्या नंतर पूजनीय बागेश्वर महाराज परत बोलले जाती रती राहतील पण अहंकार राहिला पाहिजे नाही. तर मेन मुद्दा मेन जखम जर राहिली तर मग ड्रेसिंग करण्यात काय फायदा आहे. म्हणून आज मी परत आवाज उचललेला आहे. कारण पंथ धर्म वेगवेगळे असू शकतात. जसं तुम्ही एक लक्षात ठेवा, पाऊस पडतो ना, हवेच्या मार्फत पाणी वरती जातं आणि पाणी थेंबाच्या मार्फत खाली येतं, पण प्रत्येक थेंब सागरातून आलेला असतो. प्रत्येक थेंबाला सागरात जायची इच्छा असते. आणि जेव्हा तो डोंगरावर पडतो पाण्याचा थेंब थेंबाला जोडतो, जोडून खाली येतो, धबधब्यामध्ये येतो, खाली धरणात येतो, ओढ्यामध्ये येतो, नदीत जातो आणि सफर करून अंततः तो समुद्रात पोहोचतो. पाण्याला समुद्रापर्यंत जायचा जो प्रवास होता आणि पोहोचायचं जे स्थान होतं त्या स्थानाला मोक्ष म्हणतात. पंथ अनेक आहे, जाती अनेक आहे, धर्म अनेक आहे, प्रत्येकाचे देव सुद्धा आपण अलग बनवलेला आहे. पण प्रत्येक धर्माचा जेव्हा तुम्ही अभ्यास करसाल ना त्याच्यामध्ये प्रत्येक धर्मामध्ये तुम्हाला मोक्ष ही संकल्पना कायम दिसेल. म्हणजे उद्देश आलेलो आहो पण जायचं त्याच ठिकाणी आहे का ज्या ठिकाणून परत येऊ शकतो. म्हणून प्रत्येक ठिकाणी मोक्षाला प्राधान्य दिलेलं आहे. तुम्ही येशूची पूजा करा, तुम्ही अल्लाहला माना, तुम्ही रामाला माना, तुम्ही बुद्धाला माना, पण ही पूजाच्या मार्फत आपल्याला काय करायचंय? मोक्ष करायचंय, मोक्ष प्राप्त करायचंय. आणि मोक्षासाठी आपली जर लढाई असेल तर मग अलग अलग देवांना अलग अलग न करता मानव शरीर रूपी देवाला आपण का नाही फिरू शकत?
आज आपण भूतांविषयी चर्चा करू का? आज आपला कार्यक्रम आहे भूतांवरती. बुद्धांनी काय दिलं तुम्हाला? 4 आद्य सत्य, अष्टांगिक मार्ग. जो अष्टांगिक मार्ग म्हणजे काय? मुक्तीकडे नेणारा मार्ग आहे. एकाने सांगितले, एक धर्म सांगतो की जन्नत भेटेल, एक धर्म सांगतो की मुक्ती भेटेल, एक धर्म सांगतो की स्वर्ग भेटेल, आणि आपले धाव तिकडच आहे. मग आपण प्रार्थनेत बदल करता करता मानवाच्या विचारामध्ये जर बदल केला तर आपलं नातं घट्ट होईल, आणि माणसाचा माणूस ज्या दिवशी जागृत होईल ना, त्या दिवशीच आपलं देव तत्व बाहेर येईल. त्यावेळेसच आपल्याला खरा धर्म कळेल. धर्म हे तो मानवता आहे, आणि ज्याच्यामध्ये मानवता जागृत होते तो स्वतः देव अवताराला प्राप्त होतो. बुद्धांचे जे विचार आहे जीवनाचं ते आखरी सत्य आहे. आखरी सत्य म्हणजे बुद्ध शरण, बुद्धं शरणं गच्छामि. तिथपर्यंत पोहोचला म्हणजे तो समजायचा की तो त्या टप्प्यावर पोहोचला की परत बोलतो ना, ज्यावेळेस आपण पाण्यात बसतो आणि पाण्यातून वर जातो, ज्यावेळेस तो खाली पोहोचेल तेव्हाच म्हणजे बुद्ध अंतिम सत्य आहे हे आपण मानलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपले बुद्ध हा 8वा अवतार आहे, आपल्या शास्त्रामध्ये आहे, फक्त गंतुकी एवढीच आहे की आपल्या मंदिरात नाही, आपल्या घरात नाही. बुद्ध हा शास्त्रामध्ये 8वा अवतार आहे. म्हणून आपल्याकडे काय मध्ये बंद होतं काय? मुक्ती हे एकमेव सत्य आहे, आणि ते आपल्याला बुद्धाने दिले. बुद्ध जाताना महानिर्वाण झालेले आहे. जिथे मानवाला मिळेल मोक्ष गाथा, जिथे मानवाला मिळेल मोक्ष गाथा, अशा पायरीवर ठेव तोर माथा, अशा पायरीवर ठेव तोर माथा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. तर आपल्याला खऱ्या अर्थाने या समस्त भारताला बुद्धाचे विचार, बुद्धाची वाणी कळायला पाहिजे. मी जरूर सांगेन, तुम्ही तर बुद्धाचेच अनुयायी आहे, पण जर बुद्ध वाचला नाही ना, तो डोक्यात जाणार नाही, तो हृदयात जाणार नाही. कारण बुद्धाने अहिंसा परमधर्म पहिला मार्ग दिला, पण आपला रविवार पण सुटत नाही, सोमवार सुटत नाही, नशा मुक्त आपल्या देशात आहे. बघा की काय काय सोडायचंय, काय काय बंदी आहे ना, बरोबर. तर त्यातली बंदी आपल्याकडे लागू होत नसेल तर आपण बुद्धं शरणं गच्छामि पूर्ण अर्थाने करू शकत नाही. ही शोकांतिका आहे. कारण ज्या धर्मात तुम्ही आहात, ज्या देवाने तुम्हाला सत्य दाखवलं, समजा तुमच्यासाठी किती देव माहिती, बुद्ध तर आहे, नंतर बाबासाहेब आहे ना, पण आपण त्यांचे विचार फक्त ऐकतो पण हृदयात उतरत नसतो. कारण आपल्याला त्यांचे विचार जर हृदयात जर उतरवले ना, तर मला असं वाटतंय की आपल्या बौद्धवाड्यामध्ये फक्त व्हेजचाच वास येईल, नॉन व्हेजचा वासच येणार नाही. पण असं होत नाही काय. म्हणून आपण प्रयत्न करा. मनुष्य रूपात आलेलो आहे, आपण काहीतरी चुकणार आहे, जरी सत्य असेल तर आपण कुठंतरी प्रयत्न करा.
कम से कम त्याच्यात असलेली डीक असेल बॉटलची आहे ती तरी बुद्धवाड्यात येऊन देऊ नका. तर खरोखर मला असं वाटेल की ह्या ठिकाणी बुद्ध विहार स्थापन झाल्यापासून बुद्धांना एक काहीतरी वाटेल की माझे अनुयायी कुठंतरी माझं मन जिंकण्याच्या वाटचालीवर आहे. कारण आज आपण सुद्धा बुद्ध विहार मध्ये आलो. मी माझे संपूर्ण सरपंच साहेब त्या गावातल्या संपूर्ण बांधवांना माझ्यासारखे जे माझे मित्र आहेत त्यांना सुद्धा सांगेल आपल्या मुलीचा वाढदिवस आपण अशा समाजाशी साजरा जर केला तर त्यांच्यातली ना आपली एक मैत्री वाढतो, एक संबंध वाढतो, एक जिव्हाळा वाढतो, आपुलकी वाढतो. आणि मग हे जे बारीक बारीक मुलं आहेत हे आपल्या मुलाचं सहभागी होतात. त्यांना वातावरण चेंज करण्याचा अधिकार मिळतो, त्यांना माहिती पडतं. कारण आपण आपल्या बंगल्यात खूप छान आहे पण त्याच्या वडिलांनी बंगला बांधला नसल्यामुळे त्याला माहित नाही आपण बंगल्यात काय असतं. कारण खालच्या समाजाला वरच्या समाजापर्यंत न्यायचं असेल तर त्याला शिक्षा सुद्धा दिली पाहिजे. म्हणून आपण सुद्धा त्यांना आपल्या घरात आणलं पाहिजे, आपल्या ताटात जेवायला दिलं पाहिजे. आपण सुद्धा जेव्हा बनेल त्या दिवशी जातीपाती मुक्त बोलायची गरज नाही, एकच जाते मानव जात. त्या दिवशी खऱ्या अर्थाने भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. कारण मी काल आज बोललो, आज मला बाईट मध्ये बोलवलं होतं तेव्हा मी बोललो आजची भारताची स्थिती बघल्यानंतर जे स्वप्न नरेंद्र मोदींनी बघितलं भारताला महान बनवायचं आहे. पण आज भारत महानतेकडे नाही तर सध्याची स्थिती महाभारताकडे चाललेला आहे. सजग राहा. कधी गृहयुद्ध होतील आणि कधी काय होईल तुम्हाला बसल्या बसल्या माहित पडेल. आपण इथं बोलतोय संगमनेरमध्ये काहीतरी कांड झाले आणि तिकडे कोणतरी मेलंय, अशा खबरा यायला सुरुवात होईल. कारण आज राजकारणासाठी माणूस माणसाशी लढत आहे. म्हणून राजकारण फक्त त्या मत टाकेपर्यंत सरपंचाचं इलेक्शन 15 दिवस पुढे 15 दिवस मागे तिथून पुढे संपलं. कोण निवडून आला तो निवडला, त्याला राजकारण म्हणून. तसं लोकतंत्र आपल्याला पाहिजे. असं लोकतंत्र कधीच आपल्या कामाचं नाही की जे एकदा उभं राहिलं तर पुढच्या 5 वर्षापर्यंत वाकड्या नजरेने पाहिलं पाहिजे. तर कारण ते आपल्या अंगीकार जर झालं नाही तर मला असं वाटतंय की थोड्याच दिवसामध्ये गृहयुद्ध स्थिती चालू होईल आणि आपलं खूप मोठं नुकसान होईल. मानवाचं तर होईलच होईल पण देशाचं सुद्धा नुकसान होईल. म्हणून देश प्रगती करण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. कारण भारत देश माझा आहे. आपण शाळेत जाताना म्हणतो भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहे. मग आपण सर्व बांधवांमध्ये जो बांध आहे ना जातीचा तो बांध तोडण्याचं काम करायचं आहे. त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही आमचे आणि आम्ही तुमचे होऊ शकतो. नाही आता काय झालं होते का जातीपातीचं मुक्त करायच्या मागे आहे पण आता जे छोटे छोटे नेते आहे ना त्यांना पाठीमागं बॅकिंग पाहिजे ना ते जाती धरून ठेवलं. आपल्याला आरक्षण सुद्धा पाहिजे तर कसं पाहिजे आर्थिक आधारावर पाहिजे. आता आपल्याला गरज नाहीये की जो बंगला बांधला त्याला आरक्षण पाहिजे. ज्याची आर्थिक परिस्थिती आईच्यानुसार आपण आरक्षणाचा दावा केला पाहिजे. म्हणजे सर्वांना मिळेल. जो गरीब आहे त्याला मिळला पाहिजे. फक्त कोण्या एका घटकाला दिल्यामुळं हे राजकारण तापत आहे. राजकारण जेव्हा असं स्थितीला पोहोचेल त्या दिवशी नेपाळ बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटत असेल आपल्याला कोण काय करणार आपलं काय पडलंय पण लक्षात ठेवा जेव्हा राजकारणामध्ये घडामोडी होतात त्याचा परिणाम सामान्य माणसापर्यंत येतो. म्हणून आपण जागलं पाहिजे. आपण असा पाय उचलला पाहिजे की ज्यांनी माझा देश माझा बांधव मानव सुखी राहील. हे कार्य आपल्याकडूनच होतं. कारण आपल्याकडे एका बोटाची जी ताकद आहे ना त्याच्यापेक्षा मोठी ताकद नाही. ही देण आपल्याला बाबासाहेब. आज बाबासाहेब नसते तर तुम्ही आम्ही असे नसतो. तुमच्या माहितीच सांगतो मी मराठा म्हणून जन्माला आलो. जेव्हा अध्ययन घुसलो तेव्हा मला कळालं की मी मराठा नाही मी कुणबी आहे. कधी आजपासून 10-12 वर्षापूर्वी त्याचे दाखले आता भेटतात ना मला पहिलंच माहित होतं. मी पहिलंच माझ्या भाषणात सांगतो मी मराठा जरी असलो मी कुणबी. तेव्हा कळालं. जेव्हा मी संत मार्गाने चालत होतो जेव्हा मी शास्त्राचा अभ्यास केला त्या दिवशी मला ते कळालं मी कुणबी जरी असलो तरी मी शूद्र आहे. कोण आहे शूद्र आहे हे मला तेव्हा कळालं. म्हणजे माझी व्यथा
इथं आलेल्या मराठ्यांची व्यथा, इथं बसलेल्या तुमच्या बांधवांची व्यथा एकच आहे. म्हणजे तुमच्यात आणि माझ्यात एक काळीचा सुद्धा फरक नाहीये. फक्त आपण काय म्हणतो, मी मराठा आहे, काय मी मराठा आहे. पण जेव्हा ब्राह्मणाच्या पुढे उभा राहशील ना, त्या दिवशी तू मराठा चालत नसतो. लक्षात ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न करण्यासाठी ब्राह्मणांनी नकार दिला होता. हे सगळ्यात मोठं कडू सत्य आहे. ब्राह्मणाने क्षत्रियाला, राजा शिवाजी महाराजांना क्षत्रिय मानण्यास नकार दिला होता. ही मोठी शोकांतिका आहे. आखरी वेळेस त्यांचा राज्याभिषेक झाला तर त्यांना पायाच्या पोटाने राज्य तिलक केला. ही शोकांतिका आहे. पण आपल्याला लढाई थांबवायची आहे, लढाई वाढवायची नाही, लढाई थांबवायची आहे. ब्राह्मण वर्सेस आपल्याला कोणीच नाही पाहिजे. आपल्याला मानवताची लढाई जिंकायची आहे. जे घडलं ते घडलं. याच्यासाठी आपण एक गोष्ट बोलू शकतो. बहुत पढ़ लिया इतिहास हमने, बहुत पढ़ लिया इतिहास हमने, आओ मिलकर एक नया इतिहास बनाएंगे, एक नया इतिहास बनाएंगे. श्री सीताराम. इथेच थांबतो आणि माझ्या ह्या पिऊला तुमचा सर्वांचा आशीर्वाद लाभू द्या. तिचे जे मनातले स्वप्न असतील, इच्छा असतील, तर तुमच्या आशीर्वादाने पूर्ण होईल. आणि पिऊ आशीर्वाद घेऊन तू खूप प्रयत्न करशील आणि अभ्यासाची झुंज सतत चालू ठेवशील. रात्रीचा दिवस करशील, पुस्तकामध्ये बघत राहशील, पुस्तक डोक्यात उतरत राहशील, अशी आशा मी तुझ्याकडून बाळगतो. जय